संपादक युवा ध्येय, संस्थापक अध्यक्ष ध्येय करिअर अकॅडमी. मित्रांनो, आपण जीके या विषयामध्ये पंचायत राज हा टॉपिक आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. पंचायत राज मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुख्यत्वे दोन प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याकडे आहेत. त्या म्हणजे पहिला आहे ग्रामीण आणि दुसरा आहे नागरी. आता या दोन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामीण पातळीवरती जी सर्वात शेवटी म्हणजे ग्रामपंचायत म्हणजे गाव पातळीवर जी स्थानिक स्वराज्य संस्था असते त्याला आपण ग्रामपंचायत म्हणतो. त्याचबरोबर तालुका पातळीवरती जी स्थानिक स्वराज्य संस्था असते तिला आपण पंचायत समिती म्हणतो. पंचायत समिती ही ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्यातील दुवा म्हणून या ठिकाणी काम करते. त्याचबरोबर जिल्हा पातळीवरती जी असते स्थानिक स्वराज्य संस्था तिला आपण जिल्हा परिषद असं म्हणतो. या प्रकारे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तीन प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था येतात. पहिली गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवरती पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवरती जिल्हा परिषद. त्याचबरोबर शहरी भागामध्ये नागरी स्थानिक स्वराज्य संस्था येतात. त्यामध्ये पहिली जी आहे महानगरपालिका, जी सर्वात मोठी शहर आहे लोकसंख्येने, त्या ठिकाणी महानगरपालिका असते. त्याचबरोबर महानगरपालिकाच्या पाठोपाठ जी असते ती नगर परिषद आणि त्यानंतर असते जे मोठ्या ग्रामपंचायत होतात त्या ठिकाणी मोठ्या ग्रामपंचायत रूपांतर नगर पंचायत होतो आणि ज्या ठिकाणी लष्करी छावणी असते त्या ठिकाणी असतात कटक. अशा पद्धतीने पंचायत राजमध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आता या दोन्हीच्या बाबतीमध्ये आपल्याला मग यामध्ये निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचं वय किती असतं आपण जर पाहिलं या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण पाहतो ग्रामपंचायतची निवडणूक असेल तर त्याला वय वर्ष किती लागतं, पंचायत समितीला निवडणूक लढवायचं तर वय वर्ष किती लागतं, जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायची असेल तर त्याला वय वर्ष किती लागतं, महानगरपालिकेची निवडणूक लढवायची, नगर परिषदेची निवडणूक लढवायची, नगर पंचायती लढवायची, गट निवडणूक लढवायची, कोणत्याही उमेदवाराचं वय जे आहे ते 21 असतं. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात कोणत्याही पद्धतीचा जर प्रश्न असेल तर त्याच्यामध्ये वय असावं लागतं 21. ही कॉमन आहे. फक्त या ठिकाणी ग्रामपंचायतला जो उमेदवार असतो त्याला आपण म्हणतो ग्रामपंचायत सदस्य. त्याचबरोबर पंचायत समितीला जो उमेदवार असतो त्याला म्हणतो आपण पंचायत समिती सदस्य. त्याचबरोबर जिल्हा परिषदला जो सदस्य असतो त्याला आपण म्हणतो जीप सदस्य. त्याचबरोबर आता सर्वात महत्त्वाचं जिल्हा परिषद सदस्य जिथून निवडून येतो त्याला म्हणतात जिल्हा परिषद गट असं म्हटलं. पंचायत समिती ज्या ठिकाणी निवडून येतो त्याला म्हणतात पंचायत समिती गण आणि ग्रामपंचायत सदस्य जिथून निवडून येतो त्याला म्हणतात वार्ड. मात्र महानगरपालिकेचा जो सदस्य निवडून येतो त्याला म्हणतात नगरसेवक आणि तो निवडून येतो प्रभागामधून निवडून येत असतो. नगर परिषदेचा जो सदस्य निवडून येतो तो त्याला म्हणतात नगरसेवक आणि तो सुद्धा प्रभाग मधून निवडून येत असतो. नगर पंचायतचा जो सदस्य असतो त्यालाही नगरसेवकच म्हणतात आणि तोही प्रभाग मधूनच निवडून येत असतो. आणि कटक मंडळाचा जो असतो सदस्य त्यालाही नगरसेवकच म्हणतात आणि तोही प्रभाग मधूनच निवडून येत असतो. अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर ग्रामपंचायतचा सदस्य असेल तो वार्डमधून निवडून येतो, पंचायत समिती सदस्य तो गणातून निवडून येतो, जिल्हा परिषद सदस्य गटामधून निवडून येतो, महानगरपालिकेचा जो नगरसेवक असतो तो प्रभागामधून निवडून येतो, नगर परिषदेचा नगरसेवक प्रभागामधून निवडून येतो, नगर पंचायतचा नगरसेवक प्रभागामधून निवडून येतो आणि कटक मंडळाचा सदस्य सुद्धा कशामधून निवडतो तर प्रभागामधून निवडून येतो. म्हणजे एकत्रित जर पाहिलं सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण दोन प्रश्न पाहिले, वय वर्ष लागते 21 आणि तो जो निवडून येतो त्या वार्ड का प्रभाग आपण या ठिकाणी पाहिलं. त्याचबरोबर त्या सदस्याला काय म्हटलं जातं, काय नाव असतं ही सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं. यापुढील भागामध्ये किंवा अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी ध्येय करिअर अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.